तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबातले सगळे संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण याच प्रकरणामध्ये संशयित आरोपी असलेला निलेश चव्हाण मात्र मोकाट आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलेशचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे. पण या निलेशचा आणि हगवणे कुटुंबाचं नेमकं कनेक्शन काय, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय, आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त संशयित आरोपींमध्ये असलेलं एक नाव. पण निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचा नेमका संबंध तरी काय? निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्माचा खास मित्र. हगवणे कुटुंबियातल्या अनेक कार्यक्रमात आणि कौटुंबिक वादातही निलेश सहभागी असायचा. पण या निलेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ 6 दिवस याच निलेश चव्हाणकडे होतं. बाळाची कस्टडी देण्यावरून त्यानं कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचा आरोपही होता. दरम्यान निलेश चव्हाण हाही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं आता समोर आलंय. त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं. निलेश चव्हाणचं आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येत आहे ते इतकं वाईट आहे की त्याचा आता त्या मयुरी बरोबर, ती मयुरी नाही ननंद, तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आलंय. स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे? याच निलेश चव्हाणनं काही वर्षापूर्वी आपल्याच पत्नीचा अमानुषपणे छळ केल्याचंही समोर आलंय. 3 जून 2018ला निलेश चव्हाणचं लग्न झालं होतं. पण अवघ्या काही महिन्यात निलेश चव्हाणच्या पत्नीला घरात कॅमेरा सदृश्य वस्तू आढळल्या. सिलिंग फॅन, एसीला स्पाय कॅमेरा लावल्याचं आढळून आलं. धक्कादायक बाब म्हणजे निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये याच कॅमेऱ्यातून रेकॉर्ड झालेले त्याचे शारीरिक संबंध असलेले व्हिडिओज आढळले होते. या संदर्भात जाब विचारल्यानंतर निलेश चव्हाणनं तिला धमकावलं आणि तिचा छळ सुरू केला. अखेर निलेश चव्हाणच्या पत्नीनं घर सोडलं. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर जून 2022ला पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला. मात्र तरीही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. पेशानं बांधकाम व्यावसायिक असलेल्या निलेशचा या कारनाम्यानंतरही त्याच्यावर ठोस कारवाई झाली नाही. राजकीय कनेक्शनमुळेही निलेश चव्हाणला पोलिसांकडून अभय मिळाल्याचं बोललं जात आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत हगवणे कुटुंबातील 5 जणांना अटक केली आहे. पण हा निलेश चव्हाण अजूनही फरारच आहे. निलेश चव्हाणच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. तो विदेशात पळून जाऊ नये यासाठी खास खबरदारी घेण्यात आली आहे. निलेशच्या घरातून एक लॅपटॉप देखील जप्त करण्यात आला आहे. मात्र निलेश चव्हाण फरार होण्यामागे पोलिसांचा हलगर्जीपणा किंवा राजकीय दबाव असल्याचं दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.